बुलढाणा जिल्ह्यात 15 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवत 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप करत तक्रारदारानं बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत संबंधितांविरोधात तातडीने FIR दाखल करण्याची मागणी केली। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ही रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे परत करण्याचं तसंच 15 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अद्याप कर्ज मंजूर झालं नसून 45 लाख रुपयांची रक्कमही परत मिळालेली नाही। त्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणी एप्रिल 2026 मध्ये मलकापूर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप तक्रारदारानं केला आहे। दरम्यान संबंधितांविरोधात तातडीने FIR दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसंच फसवणुकीची 45 लाख रुपयांची रक्कम परत मिळवून द्यावी या मागणीसाठी तक्रारदार अमित राणे यांनी आता बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केलं आहे। आम्ही सदर कंपनीचे भागधारक जयप्रकाश गानमोडे यांच्या माध्यमातून रवींद्र मेहेंदळे व सौरभ मेहेंदळे यांच्या मार्फत अहमदनगर येथील डायनामिक फिन कन्सल्टंट या कंपनीकडून 15 कोटी रुपये कर्ज घेणार होतो। याकरिता प्रॉमिसरी नोट व शुल्क म्हणून 3% रुपये 45 लाख आमच्या खात्यात जमा ठेवायला सांगितले। त्यानुसार आम्ही आमच्या खात्यात रक्कम जमा केली। यावर मेहेंदळे यांनी सदर रक्कम आपल्या खात्यातून डायनामिक फिन कन्सल्टंट अहमदनगर यांचे खात्यात पाठवा, आम्ही आपणास लगेच DDद्वारे रक्कम परत करतो। आम्ही विश्वास ठेवून सदर रक्कम त्यांना पाठवली, परंतु ना आमचे लोन मंजूर झाले ना आम्ही दिलेली रक्कम आम्हाला परत मिळाली। आम्ही याबाबत दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी MIDC दसरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु कार्यवाही काहीच झाल्याचे दिसून येत नाही। यामुळे आम्ही 20 जुलै 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मलकापूर येथे ही तक्रार दिली, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही।